पीक पाणी सुरुवातीला बातमी आहे परभणीतून। परभणी जिल्ह्यात 12 नाफेडची खरेदी केंद्र आहेत। या केंद्रांवर 23,803 शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती। असं असतानाही नाफेड खरेदी केंद्रावरील खरेदी बंद होणार आहे। त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनचं काय होणार याची शेतकऱ्यांना चिंता लागली आहे। सोयाबीन खरेदी करण्याची तारीख वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी नाफेडकडे केली आहे आणि याबाबत शेतकऱ्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। परभणी जिल्ह्यात अशी 12 नाफेडची केंद्र आहे ज्यावर जवळपास मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी जे आहे ते आपली शेती नोंदणी केल्यानंतर सुद्धा जवळपास 50% पेक्षा जास्त लोकांना SMS गेले नाहीत आणि आज जे आहे ते नाफेड केंद्रावरची खरेदी जी आहे ते बंद होणार। या संदर्भात आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। काय एकूण काय सांगाल, कशाबद्दल ही सगळी ढिम्या पद्धतीने सगळी खरेदी झाली का किंवा तारीख वाढवून दिली गेली पाहिजे का? तारीख तर वाढून दिली पाहिजे, पण ज्या प्रमाणात खरेदी व्हायला पाहिजे होती माझ्या मते 23,000च्या वर शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि आज 8,000च्या आसपास शेतकऱ्याची खरेदी झालेली असेल। मग बाकीच्या शेतकऱ्यांनी म्हणजे जवळजवळ 15,000 ते 16,000 शेतकरी आज पण ज्यांची नोंदणी झालेली आहे पण त्याची खरेदी झालेली नाही। आता राहिलेल्या सोयाबीनचं आम्ही काय करायचं? जर याने शासनाने जर खरेदी जर बंद केली तर नंतर आम्ही जायचं कुठं? आता यापर्यंत भलती लुटायलेत, बेभाव घ्यायलेत, 36-35 अशी घ्यायलेत खरेदी। आता काय करायचं? आम्ही पहिलेच परवडत नाही सोयाबीन ही जी वस्तू, तर आता त्याच्यात कसं तरी आम्ही शासनावर अवलंबून राहिलो होतो, तर शासनानं थोडं ब्रेक लावायच्या मागे लागली। आजची खरेदी बंद केली त्यांनी आजपासून, तर आता पुढे आम्हाला आता 75% सोयाबीन आज घरात पडलेली आहे। 4-4 वर्षात सोयाबीन येतं, केवळ भावा करता आहे, तर याची शासनानं थोडी दखल घेऊन थोडं याच्यावर लक्ष घालून एक हे करायला पाहिजे, अशा सोडून खरेदी करायला पाहिजे शासनानं। त्यामुळे आणखीन ही तारीख जी आहे खरेदी ती वाढवून देण्याची गरज निर्माण झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी। गेल्या काही दिवसांपासून फ्लॉवरचे बाजारभाव गडगडल्यानं शिरूर तालुक्यातील फ्लॉवर उत्पादक मोठ्या संकटात सापडला। फ्लॉवरला 2 ते 3 रुपये किलो असा कवडीमोल बाजारभाव मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांवर उभ्या पिकात शेळ्या मेंढ्या सोडण्याची वेळ आली आहे। याच नुकसानग्रस्त शेतातून सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चाकुळे यांनी। गेली काही दिवसापासून फ्लॉवरचे बाजारभाव गडगडल्याने फ्लॉवर उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। मी सध्या शिरूर तालुक्यातील चांडू परिसरात आलेले आपण या ठिकाणी जर पाहिले तर फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांवरती अक्षरशः आपल्या उभ्या पिकामध्ये शेळ्या मेंढ्या सोडण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात खर्च करून आज फ्लॉवरला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांवरती आपल्या उभ्या पिकात शेळ्या मेंढ्या सोडण्याची वेळ आलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? परिस्थिती अशी झाली का रडायला सुद्धा कोण तयार नाही। कमी कमी 30 गुंठ फ्लॉवर होती, त्या फ्लॉवरीमध्ये 40,000 ते 50,000 रुपये खर्च करून हा त्याचे कवडी मोलाने बकरी सोडावं लागलेली आहे। हा जवळजवळ कमी महिना ते 1.5 महिना झाला त्याचा बाजार पडलेला आहे। शेतकरी काय करायचं बा या गोष्टीवर? त्याच नेमकं काय बोलावं काय नाही हेच काही सुचत नाही। तर असं होतं का हे माल करावा का ना करावा, आत्महत्या करायची वेळ झालेली। आज सध्या फ्लॉवरला किती रुपये बाजारभाव मिळतोय? आज 2 ते 3 रुपये बाजारभाव आहे आणि ते बाजारभाव नेऊन सुद्धा परवडत नाही काही गोष्टी, आणि ते परवडून सुद्धा रुपया सुद्धा मागे येत नाही। उलट गाडीचं भाडं आम्हाला द्यावं लागतं। नक्कीच केलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांवरती अक्षरशः आपल्या उभ्या पिकात शेळ्या मेंढ्या सोडण्याची परिस्थिती आलेली सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया। यानंतर बघूयात पुढची बातमी। नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांनी एका खासगी कंपनीच्या तणनाशकाची फवारणी केल्यामुळे मोठं नुकसान झालंय। येवला तालुक्यातील मुखेड या गावातील 19 कांदा उत्पादकांचं 15 हेक्टरवरील कांद्याचं पीक जळून खाक झालंय। या प्रकरणी संबंधित कंपनीवर कारवाई करत नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आणि याबद्दल सविस्तर माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारी। कृषी मंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये आहे। त्याचं कारण औषधांच्या फवारणीमुळे कांदा पीक जळालेला आहे। आपण येवला तालुक्यातील मुखेड या ठिकाणी आहोत। या ठिकाणी जवळजवळ 19 ते 20 शेतकऱ्यांनी आपल्या 15 ते 16 हेक्टर क्षेत्रावर तणनाशकाची फवारणी केली होती आणि या फवारणीमुळे हे कांदा पिकच जळून गेलेलं आहे। त्यामुळं या शेतकऱ्यांचं लागवडीचा खर्च वाया गेलेला आहे आणि त्यांचं आर्थिक नुकसान देखील झालेलं आहे। नावाने तणनाशक होतं ते आम्ही फवारलं होतं। ते फवारल्यानंतर साधारण 9 ते 10 दिवसानंतर कांद्याची कूज वाढली आणि सडायला सुरुवात झाली। अक्षरशः आमचा लागवडीचा खर्च आतापर्यंतचा 40-50 हजार खर्च झालेला आहे आणि तो कंपनीने आणि म्हणजे शासनाने त्याची दखल घेऊन आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा।
मुखेड गावामधून टोटल 19 शेतकऱ्यांची तक्रार कृषी विभागाला प्राप्त झाली आहे. आज रोजी प्राथमिक अंदाजानुसार 15 हेक्टर पर्यंत मुखेड गावामध्ये नुकसान आहे. त्याचप्रमाणे जे निराला ब्रँडचं प्रोडक्ट असलेलं आम्ही आज सॅम्पल पण घेतलेला आहे आणि ठाणे येथे लॅबला पाठवला आहे. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर तालुकास्तरीय कमिटी सुद्धा येत्या 2 दिवसामध्ये पंचनामे करणार आहे. सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, मुखेड, नाशिक. आणि यानंतर कृषी क्षेत्रातल्या इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. वाशिम जिल्ह्यात मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात गारपीट होऊन संत्रा फळबागांचं नुकसान झालं. जिल्हा प्रशासनानं या नुकसानाची पाहणी करून याचा अहवाल शासनाकडे सादर केला होता. मात्र या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वर्ष उलटूनही अद्याप मदत देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे ही मदत तात्काळ द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन बेदाण्यांच्या सौद्यांचा शुभारंभ झाला. मार्केट कमिटीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते हा शुभारंभ पार पडला. पहिल्याच सौद्यात हिरव्या बेदाण्याला तब्बल 225 रुपये किलो तर पिवळ्या बेदाण्याला 191 रुपये किलो इतका उच्चांकी दर मिळालाय. बेदाणा हंगामातल्या पहिल्या सौद्यासाठी 30 टन बेदाण्याची आवक झाली होती. यंदा द्राक्षाच्या उत्पादनाबरोबर बेदाण्याचं उत्पादन देखील घटलंय. त्यामुळे बेदाण्याला अधिकचा दर मिळणार असल्यानं शेतकऱ्यांनी बेदाणा विक्रीसाठी आणावा असं आवाहन कमिटीचे सभापती सुजय शिंदे यांनी केलंय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीची आवक वाढली आहे. बाजार समितीत 600 क्विंटल लाल मिरचीची आवक झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून दररोज सरासरी 2500 पोते लाल मिरचीची आवक होतीये. जानेवारी ते मे महिन्यापर्यंत लाल मिरचीच्या काढणीचा हंगाम असतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी लाल मिरचीचं उत्पादन कमी झालंय. त्यामुळे मिरचीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाशीमध्ये तूर काढणीला वेग आलाय. मात्र मजूर मिळत नसल्यानं हार्वेस्टरच्या मदतीनं तूर काढणी सुरू आहे. यातच तापमानात वाढ होत असल्यानं तुरीच्या वाळलेल्या शेंगा फुटतात. यामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी हार्वेस्टरला पसंती दिली आहे.